जनार्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कोणीतरी बोलतंय तुला ती गेली म्हणून तुला तेच म्हणलं तुला कसं कळलं. हॅलो दीपाली पाटील, तुम्ही म्यूट व्हा. दीपाली पाटील, थँक्यू. चला, आपला 16वा अध्याय चालू आहे. 16वा अध्याय तसा छोटा आहे, सोपा पण आहे आणि आपले त्यातले 20 श्लोक झालेले आहेत. आज 21वा श्लोक चालू आहे. अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत विभाग योग नाम. आता 21वा श्लोक वाचते. त्रिविधं नरकस्तेदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरक आहेत. आसुर स्वभावाच्या मनुष्यांना सतत आसुर योनी आणि घोर नरक हे प्राप्त होण्याची गोष्ट ऐकून अशी जिज्ञासा वाटते, या दुर्गतीपासून वाचून परमगती प्राप्त करण्याचा त्यांना कोणता उपाय आहे. यावर आता या 2 श्लोकांमध्ये सर्व दुर्गतींचे मुख्य कारण असलेल्या आसुरी संपत्तीच्या त्रिविध दोषांचा त्याग करण्यास सांगत आहे. भगवंत परमगतीच्या प्राप्तीचा आता उपाय सांगत आहेत आणि तो आहे तसा त्रिविधं नरकस्तेदं द्वारं नाशनमात्मनं कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणून या तिघींचाही त्याग करावा. श्री, पुत्र आणि सर्व भोगांच्या कामनेचं नाव काम आहे. क्रोध कशाला? या कामनेला बळी पडून माणसे चोरी, व्यभिचार, भक्षण इत्यादी नाना प्रकारची पापे करतात. मनाच्या विरुद्ध झाल्यावर जी उत्तेजनामय वृत्ती उत्पन्न होते तिचं नाव क्रोध. आणि क्रोधाच्या आवेशातून मनुष्य हिंसा, प्रतिहिंसा इत्यादी तऱ्हेतऱ्हेची पापे करतात. धन इत्यादी विषयांच्या अत्यंत वाढलेल्या लालसेला लोभ असे म्हणतात. लोभी माणसे योग्य वेळी धनाचा त्याग करत नाही आणि अयोग्य रीतीने धन मिळवण्यात आणि संग्रह करण्यात ते लागलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडून खोटेपणा, कपट, चोरी, विश्वासघात इत्यादी मोठमोठी पापे घडतात. या पापांचं फल तामिश्र आणि अंधतामिश्र इत्यादी नरकांची प्राप्ती होते. म्हणून या तिन्ही नरकांची दारे असं म्हटलं आहे. काम, क्रोध, लोभ आत्म्याचा नाश करणे असं का म्हटलंय? आत्म्याचा नाश करणारे हे. आत्मा या शब्दाने इथे जीवात्म्याचा निर्देश आहे. जीवात्म्याचा नाश कधी होत नाही, म्हणून इथे आत्म्याच्या नाशाची अर्थात जीवाची अधोगती असा आहे. आत्म्याचा नाश होत नाही, पण इथे नाश म्हटलंय तर नाश नाही होत, अधोगती होते, म्हणजे त्याला ऊर्ध्वगती कधी मिळत नाही. ही माणसे जेव्हा काम, क्रोध, लोभ यांना वश होतात तेव्हापासून ते आपला विचार, आचरण आणि भाव यांच्या बाबतीत खाली खाली येऊ लागतात. काम, क्रोध, लोभ यांच्यामुळे त्यांच्याकडून अशी कर्मे घडतात की त्यांचे शारीरिक पतन होते. मन वाईट विचारांनी भरले जाते, बुद्धी बिघडते, सर्व क्रिया दूषित होतात. त्यामुळे त्यांचे वर्तमान जीवन सुख, शांती आणि पवित्रता यांनी रहित होऊन दुःखमय बनते. मरणानंतर त्यांना आसुरी योनी आणि नरक यांची प्राप्ती होते. म्हणून या त्रिविध दोषांना आत्म्याचा नाश करणारे असं म्हटलं आहे. म्हणून ह्या तिन्हींचा नाश केला पाहिजे. याचा भावार्थ काय आहे? याद्वारे भगवंत हे दाखवत आहे की हे सर्व अनर्थांचे मूळ असणारे मोहजनित काम, क्रोध आणि लोभ हे सर्व अधोगतीचे कारण आहेत. असे आहे तर हे मोठ्या विषाप्रमाणे आहेत असे समजून त्यांचा संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारै स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. हे अर्जुना, या तिन्ही नरकांच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. म्हणून हे उपाय सांगितलेला आहे. एतैर आणि एबी या पदांसह तमोद्वारे हे कशाचे वाचक आहे? यापासून मुक्त असलेले मनुष्याला नर म्हणायचे का? मागील श्लोकामध्ये काम, क्रोध, लोभ ही नरकाची त्रिविध दारे सांगितली आहेत.
हे ताममिश्र आणि अंधतामिश्र इत्यादी नरक हे अंधकारमय असतात. अज्ञानरूपी अंधकारापासून उत्पन्न झालेला दुराचार आणि दुर्गुण यांच्यामुळे ते प्राप्त होतात. त्यामध्ये राहून जीवांना मोह व दुःखरूपी अंधकारामध्ये घेरून पडावे लागते. त्यामुळे त्याला तम असे म्हटले आहे. काम, क्रोध, लोभ ही तिन्ही त्यांची द्वारे म्हटले. द्वारे म्हणजे कारणे होत, म्हणून त्यांना तमोद्वार असे म्हटले. तिन्ही नरकांच्या दारातून जो मुक्त झाला तो पूर्णपणे सुटला. तोच मनुष्य आपल्या कल्याणाचे साधन करू शकतो आणि मनुष्य देह लाभल्यावर जो अशा प्रकारे कल्याणाचे साधन करतो तोच वास्तविक नर म्हणजे मनुष्य होय, हे दाखवण्यासाठी त्याला नर म्हटले आहे. काम, क्रोध, लोभ यांच्या अधीन असलेले लोक आपले पतन घडवतात व त्यापासून सुटलेले लोक हे आपल्या कल्याणाकरता आचरण करतात. काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करून शास्त्राने प्रतिपादित केलेल्या अशा सद्गुण आणि सदाचार रूपी दैवी संपत्तीचे निष्काम भावनेने सेवन करणे म्हणजे कल्याणासाठी आचरण करणे. वरील प्रकारे काम, क्रोध आणि लोभ यांच्या विस्तार रूपी आसुरी संपत्तीपासून व्यवस्थितपणे सुटून निष्काम भावनेने दैव संपत्तीचे सेवन केल्यामुळे मनुष्य परमगती म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेतो. जो वरील दैवी संपत्तीचे आचरण न करता आपल्या मर्जीप्रमाणे कर्म करतो त्याला परमगती होते की नाही यावर भगवंत म्हणतात. आता ती कशी होते किंवा होते की नाही त्याच दोन ह्या पुढच्या श्लोकात सांगितले. यशास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगती. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. वेद आणि वेदांच्या आधारे रचलेल्या स्मृती, पुराण, इतिहास आदी सर्वांचे नाव शास्त्र आहे. आसुरी संपत्तीच्या आचार, व्यवहार इत्यादीच्या त्यागांचे आणि दैवी संपत्ती रूपी कल्याणकारी गुण आचरण यांच्या सेवनाचे ज्ञान या शास्त्रामुळेच होते. या कर्तव्य आणि अकर्तव्यांचे ज्ञान करविणाऱ्या शास्त्रांमधील विधानांची अवहेलना करून आपल्या बुद्धीने चांगले असे समजून मान, मोठेपणा, प्रतिष्ठा इत्यादीची इच्छा धरून जे मन मानेल तसेच आचरण करणे म्हणजे शास्त्रविधी सोडून मन मानेल तसेच आचरण करणे. त्यासाठी भगवंताने हा उपाय सांगितला. शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणेच आचरण करावं, आपल्या मनाप्रमाणे काही करू नये. शास्त्रविधी सोडून जाणारी उत्तर. जो मनुष्य शास्त्रविधीचा त्याग करतो त्याची कर्मे शास्त्र निषिद्ध म्हणजे पाप असतील तर ती दुर्गतीची कारणे होतात, म्हणून त्याची गोष्ट इथे सांगितली नाही. परंतु आपल्या बुद्धीने समजून सुद्धा कोणत्या तरी प्रकारच्या कामनेमुळे प्रेरित होऊन जर ते कर्म करत असतील तर ती सुद्धा मन मानेल तशा पद्धतीने केल्यामुळे, शास्त्रांची अवहेलना केल्यामुळे त्यांच्यापासून तर त्यांना कोणतेही फल मिळत नाही, म्हणजे त्यांना परमगती मिळत नाही. यात सांगण्यासारखे काही नाही. लौकिक अशा अणिमादी सिद्धी आणि स्वर्ग प्राप्तिरूपी सिद्धी याही मिळत नाही. तसेच जगामध्ये त्याला सात्विक सुखही मिळत नाही, सिद्धी मिळत नाही, सुखही मिळत नाही. शास्त्रविधी सोडून केली जाणारी मन मानेल अशी कर्मे ही निष्फल असतात. ही गोष्ट ऐकून अशी जिज्ञासा वाटते की अशा स्थितीमध्ये मग काय केले पाहिजे. यावर भगवंत म्हणतात, तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. आता ह्या कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या व्यवस्थेमध्ये शास्त्र हे प्रमाण आहे हे म्हणण्याचे तात्पर्य काय. त्याने असे दाखवले आहे की काय केले पाहिजे आणि काय करू नये याची व्यवस्था श्रुती, वेदमूलक स्मृती आणि पुराण, इतिहास आदी शास्त्रांमधून मिळते. म्हणून याविषयी मनुष्याने मन मानेल असे आचरण न करता शास्त्रांनाच प्रमाण मानले पाहिजे. म्हणजे या शास्त्रांमध्ये जी कर्मे करण्याचे विधान आहे ती केली पाहिजेत आणि ज्यांचा निषेध केला आहे ती करू नयेत.
तू शास्त्रविधीने नियत कर्म करण्यासच योग्य आहेत या म्हणण्याचा भावार्थ असा आहे. अशा प्रकारे शास्त्रांना प्रमाण मानून तू शास्त्रांमध्ये सांगितलेल्या कर्तव्य कर्माचेच विधीपूर्वक आचरण केले पाहिजे, निषिद्ध कर्माचे कधीही नाही. तसेच या शास्त्रविध शुभ कर्माचे आचरणही निष्काम भावनेने केले पाहिजे, कारण निष्काम भावनेने केलेली शास्त्रविहित शुभ कर्मे हीच भगवत प्राप्तीसाठी कारण असतात असे सांगितले आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपत् विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. अशा प्रकारे हा 16वा अध्याय आपला इथे वाचून पूर्ण झालेला आहे. आता मी थोडासा सारांश माझ्या पद्धतीने काढलाय, तो वाचून दाखवते. आज भरपूर वेळ आहे, नंतर चर्चा करूया दुसऱ्या विषयावर. सारांश वाचू ना ताई? बर. परमेश्वराशी संबंध असलेल्या आणि त्याला प्राप्त करून देणारे सद्गुण आणि सदाचार हे धारण करण्यासाठी दैवी संपत या नावाने आणि आसुरांसारखे दुर्गुण आणि दुराचार यांना जाणून ते त्याग करण्यासाठी आसुरी संपदाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव दैवासुर संपत विभाग असे आहे. 9व्या अध्यायात आसुरी आणि राक्षसी प्रवृत्तीचे मूढ लोक माझे भजन करत नाहीत तर ते माझा तिरस्कार करतात, आणि दैवी प्रकृतीचे युक्त असलेले लोक महात्माजन मला सर्व भूतांचा आदी आणि अविनाशी असे समजून अनन्य प्रेमाने सर्व प्रकारे माझे भजन करतात. भगवंत दोघांची लक्षणे आणि स्वभाव यांचे विस्ताराने वर्णन करण्यासाठी 16व्या अध्यायाचा आरंभ करत आहे. पहिल्या 3 श्लोकांनी दैवी संपत्तीने युक्त सात्विक पुरुषांचे स्वाभाविक लक्षणांचे वर्णन इथे केले आहे. श्री भगवान उवाच अभयं सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. अशा पहिल्या श्लोकाने दैवी संपत्ती सांगितली आहे. पहिल्या क्रमांकाने आले एका या श्लोकामध्ये जवळजवळ पहिल्या 3 श्लोकामध्ये 26 दैवी संपत्ती सांगितल्या आहेत. त्यातल्या पहिल्या क्रमांकाने आलेल्या अभयम या संपत्तीला सर्वश्रेष्ठ मानले आहे. अभयम म्हणजे निर्भयता, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता असल्याशिवाय अभयम होता येत नाही. स्वतःच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो समोरच्या व्यक्तीत आहे असे दिसू लागले की निर्भयता आपोआप येते. सत्वसंशुद्धी दुसरा आहे. स्वतःच्या चैतन्याची शुद्धी करणे, मन चित्त बुद्धी अहंकार यांची शुचिता म्हणजे शुद्धी करणे. एक मन चित्त बुद्धी यांची एकेकाची शुचिता करायला भरपूर एक लागतो, कष्ट लागतात. मन शुद्ध करायचे म्हणजे काय करायचं? सुमन करायचं, मनाचं सुमन करायचं, बुद्धीचं सुबुद्धी करायची, बुद्धीला पालटायचं, दुर्बुद्धी असेल तर सुबुद्धी करायची. असे एकेकाचं शुचिता करायची, संशुद्धी करायची त्यांची. दुसरा आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे ज्ञान कधी वापरायचं, योग कधी वापरायचा, कधी कुठे कोणत्या वेळी वापरायचा ह्याचा निर्णय घेता येणे म्हणजे व्यवस्थिती. तारतम्याने वागणे, परमात्मा स्वरूपात एकरूप होऊन जाण्यास अखंड गाढ ज्ञानाची स्थिती म्हणजे ज्ञान योग स्थिती. ज्ञान एकांतात वापरणे, ध्यानधारणा करणे, उपासना करणे आणि लोकांतात निष्काम कर्म करणे, परमात्म्याच्या स्वरूपाला यथार्थ जाणून घेणे याचे नाव ज्ञान. आणि त्यासाठी परमात्म्याच्या ध्यानामध्ये निरंतर राहणे म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थिती. दानम आपल्याजवळ जे आहे ते आणि त्यातलेच देणे, काही ना काहीतरी देणे. देव द्विज गुरु प्राज्ञ यांना काहीतरी देणं, फलाकांक्षी न होता देणं, त्यांची पूजा करणं. दान देता आलं पाहिजे आणि अफलाकांक्षी होऊन देता आलं पाहिजे. यज्ञ आपल्याकडे जे आहे त्यातीलच कोणाला न कळू देता
दुसऱ्यांसाठी त्याग करणे म्हणजे यज्ञ होय. यज्ञात अहंकाराची आहुती देणे. आपले तप यज्ञासाठीच हवे. वर सांगितलेल्या प्रमाणे देव, ब्राह्मण, माता पिता यांची पूजा करणे, पूजा करणे तसेच हवन करणे, बली वैश्यदेव करणे म्हणजेच यज्ञ होय. पुढचं आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे दुर्गुणांचा अभ्यास करणे आणि त्याग करणे. त्यासाठी संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. स्वधर्मानेच भगवंताची पूजा होते, म्हणून स्वधर्म निवडीसाठी स्वाध्याय आवश्यक आहे. श्रेष्ठ ग्रंथ हे त्या त्या संतांची वाङ्मयीन मूर्ती असते. त्यांचे वाचन म्हणजे ज्ञान तपस्वींचा सहवास घडतो. स्वाध्यायात आपण स्वतःची प्रकृती समजायला हवी. भगवंताचे नाव आणि गुण यांचे कीर्तन करणे, भगवंताचे नाव व गुण यांचे कीर्तन करणे म्हणजे हा स्वाध्यायच आहे. आपण गीतेचा अभ्यास करतो, हाही आपला एक स्वाध्यायच आहे. तप, स्वधर्माच्या आचरणासाठी कष्ट सोसणे, कायिक, वाचिक, मानसिक तप सातत्याने करणे, दुसऱ्याला दुःख न देणे, आपली वाणी शुद्ध ठेवणे, त्यासाठी तप करावं लागतं. आर्जव, आर्जव म्हणजे मनाची सरळता, वेडा वाकडा विचार न करणे, अमृत धारेप्रमाणे ज्याचे अंतःकरण सरळ असते, सर्वांशी वर्तन शुद्ध व निष्कपट असते. अहिंसा, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी उत्कट प्रेम. ज्ञानदेवांच्या दृष्टीने अहिंसेचा गाभा आहे. अहिंसा ही अंतःकरणाचा विवेक दृष्टीचा विचार आहे. अहिंसा अकारण हिंसा करणे, काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणे, निखळ प्रेम भावाने सर्वांशी वर्तन होऊ लागले की तेथेच खरी अहिंसा अवतरते. यथार्थ प्रिय भाषण करणे, सत्य, अंतःकरणात व इंद्रियांनी जे विदित केले आहे ते आणि तेच बोलणे आणि करणे याचं नाव सत्य. आणि आपल्या वागण्यातूनही तेच दिसते आणि दिसले पाहिजे. जे जसेच्या तसेच प्रिय शब्दांनी सांगणे, जे आहे तसेच्या तसे प्रिय शब्दांनी सांगणे याचे नाव सत्य भाषण. अक्रोध, टोकाची भूमिका न घेणे, शरीराला क्रोधामुळे त्रास न देणे. आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय वाचते आहे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेणे. प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धिर पर्यवशिष्टते. प्रसन्न चित्त असलेल्या योग्याची बुद्धी परमेश्वरामध्ये स्थिर होते. म्हणजे अक्रोध हा फार मोठा दैवी गुण सांगितलेला आहे. त्याग, कर्तव्य भावना ठेवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग करणे, फळाचा त्याग करणे, आत्मोन्नतीला विरोधी अशा वस्तू, भाव, क्रिया यांचा त्याग का करणे, त्यालाही त्याग म्हणतात. कार्यमित्तेव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगं त्यक्त्वा फलंचैव सत्याग सात्विको मत्ता. जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेनेच आसक्ती व फलाचा त्याग केला पाहिजे, तो सात्विक त्याग मानला जातो. शांती, अंतःकरणात चंचलता नसणे, शरीर शुद्ध शांत ठेवणे. शांती दयेचा पुतळा माझा ज्ञानेश्वर माऊली. संत एकनाथांना शांती ब्रह्म म्हटले आहे. शांती हा एक मोठा दैवी गुण आहे. पुढचा आहे अपैशुनम, सर्वांशी मऊपणे वागणे, कोणाचा दोष न पाहणे, कोणाचे वर्म न काढणे, हाच मनाचा थोरपणा आहे, आपल्या ज्ञानदृष्टीचा परिणाम आहे. भूतेषु दया, सर्व प्राणी मात्रांवर दया करणे, निर्हेतुक दया करणे. संत एकनाथांनी वाळवंटात गाढवाला गंगेचं पाणी वाचलं, त्यात काही त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी निर्हेतुक भूतेषु दया केली. अलोलुप्त्वम, हावरटपणा न करणे, विषयांच्या प्राप्तीसाठी मन लालचवणे म्हणजे लोलुपता होय, तिचा पूर्णपणे अभाव याचं नाव अलोलुपता. मार्दव, बोलणे चालणे यातही मार्दवता असणे, आवडती नावडती गोष्ट घडली तरी चित्तात समतोलता ठेवणे म्हणजे मार्दव.
हीर रीर म्हणजे लज्जा. अयोग्य गोष्टी करताना आतून लाज वाटणे म्हणजे हीर. लोकांविरुद्ध शास्त्राविरुद्ध वर्तन करताना आतून लाज वाटणे. निरर्थक हालचाली न करणे. लोकांनी आपल्याला नावे ठेवू नये असे वाटले पाहिजे. तेज जिच्या प्रभावाने विषयासक्त व नीच प्रवृत्तीचा मनुष्य सुद्धा अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसांच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्मे करू लागतो, हे त्या श्रेष्ठ माणसांच्या शक्तीला तेज असे म्हणतात. त्यांच्या मुखावर तेज आणि शांती विलसत असते. तुमच्या सद्वर्तनाने चांगले वागलात म्हणजे त्या माणसाचं तेज असतं. जसं आपण मुलं बाहेर खोड्या काढायला लागली की आपण म्हणतो खोड्या करू नको, देव बाप्पा बघेल. म्हणजे ते देव बाप्पाचं तेज असतं. या तेज म्हणजे काही प्रकाश नाही. संतांच्या सहवासात जसं सत्कृत्य करतात ते संतांचं तेज असतं. पुढचा गुण आहे क्षमा. पृथ्वीप्रमाणे क्षमाशील राहणे. अपकार कर्त्यावरही क्षमा करणे. सुडाची भावना न ठेवणे. एखाद्याने अपराध जरी केला तरी अपराध न मानता तो विसरून जाणे म्हणजे क्षमा. म्हणजे तो फॉरगिव्ह इज डिव्हाइन. धृती विपरीत परिस्थिती ही धैर्य न सोडणे. धीराने उभे राहणे. प्रारब्धानुसार दुःखाचे प्रसंग आले तरी मनाची बैठक बिघडत नाही त्यांची. धृती. शौच मनाची पवित्रता. पवित्र मनाचे अंतरंग स्वच्छ असते. पवित्र मन रसिक असते पण आसक्त नसते. अद्रोह टोकाची भूमिका न घेणे. सामंजस्याने राहणे. अमानित्व न अतिमानिता. मान सन्मानाची आवश्यकता नसते. त्यांना नम्रता येते. आपली पदवी, आपलं वय, आपली प्रतिष्ठा, आपली संपत्ती, बुद्धिमत्ता, सौंदर्य इत्यादी विसरून मी कोणीच नाही असे समजणे. जगात माझ्यापेक्षा कितीतरी सरस आहे असे समजणे. अमानित्व स्वतःविषयी अतिमानिता. स्वतःविषयी मानाची भावना आपल्या मनात नसणे किंवा आपल्याला कोणी मान द्यावा अशी अपेक्षा न ठेवणे. नम्रता हा गुण ज्यांच्याजवळ येतो, जे जे चांगले ते आपल्याच ठायी असावे अशी मनाची आत्मगौरवाची भावना मात्र असते. स्वतःजवळ अगाध ज्ञान असूनही आपले महत्व लोकांनी वाढवू नये म्हणून भीतीने मी अजाण आहे, सर्वसामान्य आहे अशा भूमिकेतून वागणे, बोलणे असते. अंगी चातुर्य असते तरी ते मिरवत नाही. मोठेपणाचा बडजाव मिरवत नाही. किंबहुना आपले अज्ञानच मिरवतो. स्वतःकडे कमीपणा घेणे हे खरं ज्ञानाचं लक्षण आहे. लोकेशना त्यांना आवडत नाही. आपले अस्तित्व इतरांना जाणवू नये असे म्हणणे म्हणजे नम्रतेचा कळस होय. आपले ज्ञान किंवा दर्शन यांचे ओझे आपल्याजवळ येणाऱ्या माणसांवर येऊ नये. कर्तृत्ववान माणसाने सर्वसामान्य माणसात कसे वागावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे स्वतः ज्ञानदेव होते. अदंभित्व इंद्रियांचा निग्रह करणे. अदंभित्व अंगी असणारा माणूस प्राण संकटात सापडला तरी केलेले पुण्य बोलून दाखवत नाही. फार काय तो स्वधर्मात थोर, उदार आणि आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. अशा दैवी गुणी माणसाकडे पाहिले की सर्व इच्छा सफल व्हाव्यात असे मनात येते आणि मन तृप्त होते. अशी ह्या दैवी गुणांची कास धरली तर भगवंतापर्यंत जाऊन पोहोचता येते. आणि आपण म्हणजे आपण म्हणतो ना, अंते मती सागती. जन्मभर दैवी गुणांची कास धरा, भगवंतापर्यंत जाऊन पोहोचा. ही सर्व दैवी संपत्ती आहे. अर्जुना, तुला ही जन्मताच मिळाली आहे. तू लढायचं नाही म्हणतोस, पण तुझ्या समोरच्या लोकांनी आसुरी गुणांची कास धरली आहे तर त्यांना शासन करणे हेही तुझं कर्तव्य आहे. संत समर्थ रामदासांनी मूर्ख लक्षणे सांगितली ती त्यागार्थ सांगितली आहे. तसे भगवंताने अर्जुनाला आसुरी संपत्ती सांगितली आहे. हेही सांगितले की तू काळजी करू नकोस, तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आला आहेस. पण आसुरी संपत्ती काय आहे ते पहा. काय सोडायचं आणि काय टाकायचं याचं ज्ञान झाल्यास वाईट गोष्टींचा त्याग करणं सुलभ होतो. तो श्लोक आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च
अज्ञानंच्या बीजातस्य पार्थ संपदमासुरी. हे 6च आसुरी गुण आहेत. पण एक आसुरी गुण आला की बाकीचे हातात हात घालून येतात. दैवी गुण मात्र एक एक करून मिळवावे लागतात. एक एक गुण मिळवायला एक एक जन्म घ्यावा लागतो. आसुरी गुण बघूया. दंभ, मनात असते एक पण दाखवतात दुसरे. दिखाऊपणा, ढोंग करणे म्हणजे दंभ. दंभ हा सद्गुणांच्या वेशात असल्यामुळे समाजावर उपकार करीत आहो असे दाखवतो, परंतु आंतरिक जिव्हाळा नसल्याने त्यांना ईश्वराचा साक्षात्कार कधीच होत नाही. दर्प, आपल्याकडे आहे त्यापेक्षा जास्त दाखवणे, आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला अपमानित करणे, दुसऱ्यांना तुच्छ मानणे म्हणजे दर्प. अभिमान, स्वतःच्या देहाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा, ज्ञानाचा अभिमान असतो. स्वतःला श्रेष्ठ, मोठा, पूज्य समजून मान प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा ठेवणे आणि त्यामुळे प्रसन्न होणे म्हणजे अभिमान. राग, क्रोध, छोट्या छोट्या गोष्टींनी पण राग येतो. पारुष्य, कठीणपणा, छोट्या गोष्टींसाठी कठोर शासन करणे. कोमलपणाच्या अत्यंत अभावाचे नाव पारुष्य. कोणालाही कटू बोलणे, टोमणे मारणे ही वाणीची कठोरता आहे, म्हणजेच पारुष्य. अज्ञान, जन्मतःच अज्ञान असणे. सत्य असत्य काय, धर्म अधर्म काय याचे यथार्थ ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तेथे संशय येतो. अज्ञानामुळे तो वाढतो. अज्ञानामुळे श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. हृदयाला व बुद्धीला तो ग्रासून टाकतो. असा हा अज्ञान आहे. भूतसृष्टी पुढे सांगितलंय, भूतसृष्टी ही या 2 गुणांनीच बनली आहे, बाकी कुठलाही प्रकार नाही. ही आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. ती तुम्हीच मिळवलेली असेल, ती अभ्यासून काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. ही ती 6च असली तरी अधम वागणुकीकडे घेऊन जातात. आता आसुरी संपत्तीचे लोक कसे वागतात, त्यांना त्यांना त्याचे काय फळ मिळते ते ऐक. आपण समजतो आपल्यात आसुरी गुण नाहीत, पण त्याचा विचार करून यथार्थ अभ्यासावे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर आसुरी संपत्तीला कालकूट म्हटले आहे. म्हणजे सर्व आसुरी विषयांचे मिश्रण म्हणजे कालकूट. सर्व आसुरी संपत्ती एकत्र केली की त्याला कालकूट म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. पुढे प्रवृत्तींच निवृत्तींच न विदुरा असुरा जना न विदुरा असुरा न शौचम चापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. आता त्यावर उपाय सांगितलाय. आसुरी संपत्तीचे लोकांचं काय आहे, त्यांचं वागणं कसं असतं आणि त्यांना काय फरक पडतो ते. प्रवृत्ती आणि निवृत्तीचा जन्म. प्रवृत्ती म्हणजे आसुरी लोक कुठल्या वेळेला काय करावं आणि काय करू नये हे जाणत नाही, त्यांच्या बुद्धीला कळत नाही, ती प्रवृत्ती. आणि ह्यातून कसं काय करू नये हे कळतं, ती त्यातून कसं निवृत्त व्हायचं त्याचा विचार करतात, ती निवृत्ती. सत्य काय, सत्याची कास धरायला आवडत नाही या आसुरी लोकांना. खोटे बोलतात, स्वतः सत्य भाषण करत नाही, शुद्ध व आचरण नाही. आसुरी स्वभावाचे लोक हे जग आश्रयरहित सर्वथा खोटे आहे असे समजतात. ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेले आहे, म्हणून काम हेच त्यांचे कारण आहे. जगात असत्य आहे, जगत हे असत्य आहे, निराधार आहे, असेच त्यांचं म्हणणं असतं. काम हेच त्यांचं कारण आहे. कामाच्या हेतूने हे जग निर्माण झाले असे समजतात. अशा लोक खोट्या ज्ञानाचा अवलंब करून त्यांचा दैवी स्वभाव भ्रष्ट झालेला आहे, बुद्धी मंद झालेली आहे. सर्वांवर अपकार करणारे अल्पबुद्धीचे क्रूर कर्मे मनुष्य जगाच्या नाशाला समर्थ होतात. उदाहरणार्थ उग्रवादी, राष्ट्रद्रोही, आतंकवादी स्वतः कष्ट करतात आणि दुसऱ्याचंही हित करतात, राष्ट्राचंही अहित करतात. ते दंभ, मान आणि मदाने युक्त होऊन कोणत्याही प्रकारचे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेतात. त्यांनी कुठल्याही कामना जरी ठेवल्या तरी त्या माहिती आपल्याला त्या कधी पूर्ण होणार नाहीयेत.
खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करतात. कामोपभोग परमा एतावदिती निश्चिता. विषयभोग हाच काय तो त्यांचा आनंद आहे असे मानणारे रजो असतात. ते लिहिलंय एक तिसऱ्या अध्यायात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. विषयभोग हाच तो त्यांचा काय आनंद आहे. शेकडो अशा पाशांनी बांधलेले हे मनुष्य कामक्रोधात बुडून जातात. त्यांना आशा असते पण सगळे कामक्रोधातल्या आशा असतात. अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. मी हे आज मिळवलं, माझ्याजवळ इतकं द्रव्य आहे आणि पुन्हा पुन्हा मलाच मिळेल. मी या शत्रूला मारलं, या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारेन. मी ईश्वर आहे, मीच ऐश्वर्य भोगणारा आहे, सर्वात बलवान आहे आणि मीच धनिक आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मीच यज्ञ करीन, मीच दान देईन असे घमेंडखोर लोक धन मान मदाने उन्मत्त होऊन यज्ञानी पाखंडीपणाने शास्त्रविहित यज्ञ करतात. यज्ञ करतात पण ते शास्त्रविहित असतं आणि घमेंडीपणाने करतात. तसे स्वतःबद्दल विचार असतो ते हे ओळखून त्यांच्यापासून दूर राहायचं. आसुरी संपत्तीच्या लोकांना चिंता असते, असंख्य चिंता असतात. मृत्यूपर्यंत त्यांच्या चिंता संपत नाही आणि चिंता मात्र भगवंतापासून माणसाला दूर नेते. स्वतःबद्दल काय विचार करत असतो ते ओळखायचं आणि त्यापासून दूर राहायचं. अहंकार, बळ, घमंड, कामना आणि क्रोध यांच्या आहारी गेलेले पुरुष दुसऱ्यांची निंदा करतात, पण ते आपला आणि इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करतात. त्यांच्या अंतरात आणि समोरच्याही मीच आत्मा रूपाने आहे ते जाणत नाही. त्या द्वेष करणाऱ्या पापी नराधमांना मग मी वारंवार आसुरी योनीत टाकतो. त्यामुळे मला प्राप्त न होता पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच जन्मतात. अशा लोकांविषयी भगवंत पश्चाताप करतात की मी मनुष्य जन्म देऊनही स्वतःच्या उद्धारासाठी त्यांना मनुष्य जन्म दिला, पण ही सुवर्ण संधी दिली असतानाही ती फुकट घालवली. आपण म्हणतो 84 लोकशी योनी फिरून सुद्धा मनुष्य जन्म मिळतो, तो भगवंत प्राप्तीसाठीच असतो. भगवंत म्हणतात आत्म्याचा नाश करणारी नरकाची ही 3 द्वारे आहेत. काम, क्रोध आणि लोभ ही त्या द्वारांची नावे आहेत. आपण कोणते द्वार उघडावे हे आपल्या हाती आहे. ही तिन्ही दारे टाळावीत. काम, क्रोध, लोभ या दारातून नरक प्राप्त होतो. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनही या 3 महाद्वारांनी नरकात प्रवेश करते. काम हा विकार आहे, त्याला शृंगाराचं पावित्र्य येऊ शकत नाही. स्वातीताई, आवाज येतोय का? स्वातीताई, एक मिनिट आपण थांबूया, 2 मिनिटं. स्वतः अनम्यूट व्हा स्वातीताई. हा हो झाले. हा हा भगवंताने उद्धारासाठी ठेवतो, तो परमगतीला प्राप्त होतो, अर्थात मलाच येऊन मिळतो. भगवंताने हे सर्व तत्वचिंतन मांडले आणि त्याचे सार सांगितले. जे शास्त्रविधी सोडून कामप्रेरणेने वर्तन करतो त्याला सुख मिळत नाही आणि सिद्धी, यश, श्रेष्ठ गती पण मिळत नाही. त्याचा आत्मविकास होत नाही. म्हणून कर्तव्य कोणते हे जाणूनच तू येथे कर्म करणे योग्य आहे. अर्जुनाला हाच विषाद झाला होता. काय करावे आणि काय करू नये, काय योग्य आणि काय योग्य अशा द्विधा मनस्थितीत होता. त्यासाठी कार्य कोणते अकार्य कोणते हे कळण्यासाठी शास्त्र प्रामाण्याचा आदर करावा. त्यासाठी धर्माचे, संतांचे ग्रंथ, संतांचा सहवास, त्यांचा उपदेश हेच प्रमाण मानावे.
सर्व धर्मग्रंथांमध्ये याचे पुरावे आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, बघ, मी तुला हे सर्व शास्त्र प्रामाण्य स्वतः सांगितले आहेत. म्हणजे तुला धर्मग्रंथ वगैरे वाचायचे, मी माझ्या तोंडाने स्वतः सगळं शास्त्र सांगितलं आहे. म्हणून शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. म्हणजे तू युद्ध करणे हेच तुझे या क्षणी कर्तव्य आहे आणि योग्य आहे. म्हणून म्हणून आदरी शास्त्र कार्य कळावया, शास्त्राचे वाक्य पूर्ण जाणून इथे तू कर्म आचरी, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा रीतीने 16व्या अध्यायाचं दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन भगवंतांनी संपवलेलं आहे. अजून भरपूर वेळ आहे ताई. होत आहे, अजून आहे वेळ. जयश्रीताईंनी पण हे केलेलं आहे, हा, सारांश. चालेल, हा, आपण ते वाचू दे. हो. हो. दैवी आणि आसुरी आणि हम्म, संपत्ती. हम्म. आपल्याला कुठली शक्ती प्राप्त झाली, कधी दोन्ही असतात. हो, सगळ्यांकडे दोन्ही असतात. आपण कधी बरोबर. जयश्रीताई, जयश्रीताई, आवाज येतोय का आत्ता होत्या ना? हा मी अनम्यूट केलं नाही ना, मला कसं माझा आवाज येईल? हा, ते अध्याय मध्ये 16वा. हो, तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. हो. या अध्यायामध्ये परमेश्वराशी संबंध असलेल्या आणि परमेश्वर प्राप्ती करून देणाऱ्या सद्गुण व सदाचार हे अंगी धारण करण्यासाठी दैवी संपत्ती व आसुरी सारखे दुर्गुण आणि दुराचार यांना जाणून जाणून घेण्यासाठी आसुरी संपत्ती या नावाने या अध्यायात दैवी व आसुरी गुण व दुर्गुणाचे वर्णन केले आहे. परमात्म्याचे स्वरूप यथार्थपणे जाणून घेण्यासाठी ज्ञान मिळवणे किंवा जाणून घेणे यासाठी अंतःकरणातील सात्विक भाव, आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक, ममत्व, अहंकार, मोह, मत्सर इत्यादी विकार असे पापभय भाव त्यांचा अभाव होऊन अंतःकरण निर्मळ व शुद्ध होणे म्हणजे सत्व संशुद्धी. कोणत्याही प्राण्याला कधीही कोठेही लोभ, मोह किंवा क्रोध, दुःख देणे, कोणाला त्रास देणे, मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे मनाने कुणाचे वाईट न इच्छिणे, वाणीने कुणाला शिवी न देणे, कठोर वचन बोलणे, शरीराने कुणाला मारणे या सर्व अहिंसा, दुसऱ्याचे दोष पाहणे, एखाद्याची निंदा करणे या सर्वांचा अभाव असणे, सर्व प्राण्यांवर दया करणे, दुसऱ्यांना दुःख न देणे म्हणजे अहिंसा आणि त्यांना सुख देणे म्हणजे दया, ही दैवी संपत्ती. ही दैवी संपत्ती लाभलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. देव हे भगवंताचे नाव आहे, म्हणून त्याच्याशी संबंध असणारे असे त्याच्या प्राप्तीचे साधन रूपी सद्गुण आणि सदाचार यांच्या समुदायाला दैवी संपत्ती म्हणतात. अशा श्रेष्ठ पुरुषात तेज, क्षमा, धैर्य, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे, स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व दैवी संपत्ती असलेल्या माणसाची लक्षणे आहेत. आता आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे कोणती? तर मान, मोठेपणा, पूजा आणि प्रतिष्ठा यांच्यासाठी, धनाच्या लोभाने किंवा कुणाला ठकविण्यासाठी, स्वतःला धर्मात्मा, भगवत भक्त, ज्ञानी किंवा महात्मा असे म्हणून स्वतःची प्रसिद्धी करणे, अशा व्यक्ती घमेंडी, ढोंगी, अभिमानी, रागिष्ट, कठोर आणि अज्ञानी असतात. अशी वरील 3 श्लोकातील दैवी संपत्ती असलेले पुरुष व आसुरी संपत्ती असलेले पुरुष या दोन्ही मध्ये कशापासून मुक्ती मिळते व कशापासून बंधन मिळते? अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू वरील 3 श्लोकातील दैवी संपत्ती असलेल्या पुरुषांची लक्षणे तुझ्यात आहेत. ही दैवी संपत्ती मनुष्याला संसार बंधनातून कायमचे व पूर्णपणे मुक्त करून सच्चिदानंद घन परमेश्वराची प्राप्ती करून देणारी आहे, असे वेद, शास्त्रे आणि महात्मे हे सर्वजण मानतात. आसुरी संपत्ती ही दुर्गुण रूपी आणि दुराचार रूपी रज, तम अशा भावांचा समुदाय आहे. ही संपत्ती मनुष्याला संसारामध्ये अडकवते व
अधोगतीला नेते. मनुष्य समुदाय हे दोन प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृती, दोन आसुरी प्रकृती. यापैकी एक समुदाय सात्विक आहे, म्हणजे दैवी प्रकृतीचा. दुसरा समुदाय रजतम मिश्रित आहे, तो आसुरी प्रकृतीचा आहे. राक्षसी व मोहिनी या अशा प्रकृतीचे मनुष्य आसुरी असतात. ज्या कर्माच्या आचरणामुळे या लोकी आणि परलोकी मनुष्याचे यथार्थ कल्याण होते, तेच कर्तव्य करण्याला मनुष्याने प्रवृत्त झाले पाहिजे. ज्या कर्माच्या आचरणामुळे अकल्याण होते, ते अकर्तव्य होते, त्यापासून निवृत्त झाले पाहिजे. आसुरी स्वभावाच्या मनुष्याने या कर्तव्य अकर्तव्य संबंधी प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीही समजत नाही. त्यांच्या मनात जे येते तेच ते करतात. आसुरी स्वभावाचे लोक बाहेरून व आतून अपवित्र असतात, सदाचारीही नसतात, सत्य बोलत नाहीत. आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये विवेक, शौच आणि सदाचार इत्यादीचा अभाव असतो. आसुरी स्वभावाचे लोक या चराचर भगवंताला किंवा धर्माला मानत नाही, ते नास्तिक असतात. नास्तिक सिद्धांताची माणसे आत्म्याची सत्ता मानत नाहीत. आसुर स्वभावाच्या मनुष्याची सारी कार्य ही नास्तिकवादी असतात. ते फक्त देहवादी किंवा भौतिकवादी असतात. त्यांची सर्व कर्मे म्हणजे बुद्धीने, मनाने, वाणीने व शरीराने केलेली ही सर्व चराचर प्राण्यांना दुःख देण्यासाठी किंवा मारून टाकण्यासाठीच असतात. आसुरी स्वभावाची माणसे दंभ, मान व मद यांनी युक्त असतात. असे अज्ञानी लोक भ्रष्टाचाराने युक्त होऊन जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे वर्तन करतात. आसुर स्वभावाचे लोक भोग सुखासाठी अशा चिंता करत असतात. मृत्यूच्या क्षणापर्यंत ते चिंता करत असतात. त्यांचे जीवन हे परायण असते, भोग परायण असते, भोगातच सुख मानतात. आसुर स्वभावाचे मनुष्य कामोपभोगाच्या नाना कल्पना करतात. असे लोक आशेच्या बंधनातून सुटत नाहीत, काम क्रोधात बुडत असतात. आसुरी लोक अशा पूर्ततेसाठी भगवंताचा किंवा देवाचा, सत्कर्माचा व सद्विचाराचा आधार न घेता काम व क्रोधाचा आधार घेतात. विषय भोगासाठी काम क्रोधाच्या आधाराने चोरी, ठगी, दरोडा, कपट, दंभ, मारामारी, कूटनीती, जुगार, विश्वासघात, विष प्रयोग, खोटे खटले, भीती दाखवणे इत्यादी कर्मे आसुरी स्वभावाचे लोक करतात. आसुर स्वभावाचे लोक स्त्री, पुत्र, धन, जमीन, घर आणि मान मरातब इत्यादीची इच्छा करतात. अहंकारी असतात, धन व ऐश्वर्याची इच्छा करतात. आसुरी लोक अहंकारी, मोठेपणा बाळगणारे, गर्विष्ठ असतात. स्वतःला ईश्वर, भोगी, सिद्ध, बलवान व सुखी समजतात. आसुरी लोक स्वतःला श्रीमंत आणि मोठ्या कुळातील समजतात. स्वतःकडे खूप धनबल व जनबल आहे असे समजतात. यांचे चित्त अनेक विषयात भटकत असते. यांच्याकडे अविवेक, मोह, माया असतात. असे अज्ञानी लोक कामोपभोगासाठी पापे करतात. त्यांचे फल भोगण्यासाठी नरकात पडतात. असे स्वतःला श्रेष्ठ समजणारे घमेंडी लोक आत्मसंभावित म्हणजे आत्मकेंद्रीय असतात. असे लोक धन आणि मान यांच्यामुळे उन्मत्त होतात. पूजनीय व्यक्तीबरोबर विनयशील असत नाहीत. आसुर स्वभावाचे लोक स्वतःला ईश्वर मानतात, भोगी समजतात, सिद्ध व बलवान आणि सुखी समजतात. बळामुळे दुसऱ्याशी वैर करतात. आसुर स्वभावाचे लोक फक्त अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांचा आश्रय घेतात. दंभ, लोभ, मोह इत्यादी दोष धारण करतात. दुसऱ्याचे दोष पाहतात, निंदा करतात, अंतर्यामी परमेश्वराचा द्वेष करतात. असे आसुरी लोक दुसऱ्याच्या शरीरात वसलेल्या परमेश्वराचा द्वेष करतात. भगवंत म्हणतात, अशा द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधामांना मी आसुरी योनीत टाकतो. अशा आसुरी लोकांना देव, पितर किंवा मनुष्य ही योनी न मिळता निसंशयपणे पशु, पक्षी इत्यादी नीच योनी मिळतात. आसुरी स्वभावाचे लोकांना भगवत प्राप्ती न होता आसुरी योनीच मिळतात. मनुष्य योनीमध्ये जीवाला भगवत प्राप्तीचा अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त असूनही ही दैव स्वभावी रूपी भगवत प्राप्तीचा मार्ग सोडून आसुरी स्वभावाचा आधार घेतात. असे जन्म जन्मांतरामध्ये आसुरी योनीमध्ये योनी प्राप्त करतात. स्त्री, पुत्र इत्यादी सर्व भोगांच्या कामनेला बळी पडून माणसे चोरी, व्यभिचार व अभक्ष, भक्षण इत्यादी पापे करतात. मनाविरुद्ध झाल्यावर क्रोधित होतात. क्रोधामध्ये हिंसा व प्रतिहिंसा करतात. धनाचे लोभी लोक पापे करतात. या पापांचे फल तामस व नरक प्राप्ती करून देणारे आहे. काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वारे
आत्म्याचा नाश करून त्याला अधोगतीला नेतात. म्हणून या तिन्हींचा त्याग केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वारातून मुक्त होणारा तोच मनुष्य आपले कल्याण करू शकतात. म्हणजे सद्गुण व सदाचार रूपी दैवी संपत्तीचे निष्काम भावनेने सेवन करतात, म्हणजे कल्याणासाठी आचरण करतात. आसुरी संपत्तीपासून व्यवस्थितपणे सुटून निष्काम भावनेने दैवी संपत्तीचे सेवन केल्यामुळे मनुष्य परमगती म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेतो. आसुरी संपत्तीचे आचार, व्यवहार इत्यादीचा त्याग दैवी संपत्ती रूपी गुण आचरण यांचे सेवनाचे ज्ञान झाल्यामुळे, ज्ञान या शास्त्रामुळे म्हणजे वेद व वेदांच्या आधारे रचलेल्या स्मृती, पुराण, इतिहास याचे ज्ञान होते. शास्त्राविरुद्ध आचरण करणाऱ्याला सिद्धी, सुख व परमगती प्राप्त होत नाही, सात्विक सुख मिळत नाही. म्हणून मनुष्याने मन मानेल तसे आचरण न करता शास्त्रप्रमाण मानून शास्त्रामध्ये सांगितलेली सर्व कर्मे केली पाहिजेत. निषिद्ध कर्मे करू नये. शास्त्रविहित शुभ कर्माचे आचरण निष्काम भावनेने केले पाहिजे. हीच शुभ कर्मे भगवत प्राप्ती करून देतात. झालं काय? कोणाला काही अजून बोलायचं आहे? स्वतः अनम्यूट होऊ शकता. काही बोलायचंय का अजून कोणाला? ताई, मी ना आता जॉईन झाली म्हणजे मध्ये लिंक आली तर मला काही कल्पना नाही म्हणजे हे कशाचं वाचन चालू आहे, गीतेचा कोणत्या अध्यायाचं, तर कळेल का मला जरा? आणि मला अजून ग्रुप नाही मिळाला आहे ते तर मिळून जाईल. अध्यायाचा. हा, ते तर मिळून जाईल ताई. हे आपण आणि माझं कसं त्याच्यातलं नाव मला रिनेम करता येत नाहीये. मी म्हणजे गीता परिवारात एक सेवा देते आहे ना, हम्म तर ते आपल्या ग्रुपमध्ये मला ते नाव रिनेम करता येत नाही. माझं नाव तसे गीता बाविस्कर आहे, पण या लिंकवर ते वेगळं येत आहे, तर ते रिनेम करता येत नाही आपल्या याच्यात. रिनेम होतं. तसा काही प्रश्न नाही ते. हा, आपण काय करत आहोत की गीता शिकत आहोत. गीता शिकली तुम्ही गीता परिवारामध्ये, तर आता गीतेच्या नुसतं नाही, शिकून झालं उपयोग नाही. माझं गीतेच्या एल्कोर परीक्षा पण, पर्यंत झालं माझं. हा, गीतेचा अभ्यास तिथे करणं महत्वाचं. म्हणून आपण ही एक परीक्षा हो, बऱ्याच मला जणांनी तेच हवंय खरं. हो हो हो. बऱ्याच जणांनी गीता परीक्षेसाठी बसलेले आहेत. तर ही एक हा साधक हा संजीवनी हा पुस्तक आहे, गीतेवरचं आहे. हा हा. आणि उत्तराखंड ते तर्फे माझ्याकडे ही परीक्षा घेतली जाते. अच्छा अच्छा अच्छा. हा, तर उत्तराखंड मधून गीतेच्या प्रथमा, द्वितीय म्हणजे मध्यमा आणि विशारद अशी ही 3 ते 4 वर्षापर्यंत आपली चालणारी परीक्षा आहे. अच्छा. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये 18 अध्याय विचारले जातात. हा फक्त त्याची जी लेव्हल असते ती थोडीशी वेगळी असते, की पहिल्या परीक्षेला थोडंसं सोपं, त्याच्यानंतर थोडंसं हम्म. डिफिकल्ट, म्हणजे अशी लेव्हल ही त्याची थोडीशी वाढल्या जाते. अच्छा अच्छा. आपण आता सध्या काय करत आहोत की हे पुस्तक वाचन महत्वाचं आहे. आपण रोज जरी घरी बसलो तरीही हम्म. एक पानाच्या वर वाचू शकत नाही. हो पण या ठिकाणी निदान आपण सगळेजण मिळून ते वाचन, त्याचं डिस्कशन, आणि ज्याला काही अडचणी वाटतात किंवा काही प्रश्न उत्तरे हो. असतात परीक्षेमध्ये आलेली, हे आपण सोडवायचा हा एक हा. प्रयत्न करतो. अच्छा, हे साधक हा, संजीवनी म्हणून पुस्तक आहे का? साधक संजीवनी म्हणून पुस्तक आहे हे. खंड आहे ना मोठा असा? हा, खंड मोठा आहे. याच्यामध्ये एका माझ्याकडे परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न, तुम्ही वेगवेगळे गीतेवरचे प्रश्न पुस्तकं रेफर करू शकता. जसं की साधक संजीवनी आहे, तत्व विवेचनी आहे, त्याच्यानंतर हो. मला महाभारतातील वेगवेगळे पात्र म्हणून विचारले जातात, तर त्याचं सुद्धा गीता प्रेसचं एक पुस्तक आहे, महाभारतातील विविध पात्रे म्हणून. जसं अच्छा, माझ्याकडे तत्व तत्व ते आणि हे गीता, हे दोन पुस्तक आहे माझ्याकडे. हा, तत्व विवेचनी आणि आणि हे साधक संजीवनी. साधक संजीवनी आहे माझ्याकडे ते खंड. हरकत नाही, मग उलट चांगली गोष्ट आहे. तुम्ही हे भरून टाकू शकता फॉर्म. तुम्ही कुठे असता? मी अकोला. अकोल्याला. तुम्हाला एकतर परभणी जवळ पडेल, म्हणजे कुठेही पत्रव्यवहार करण्यासाठी जे जवळ पडेल सेंटर, त्या हा. ठिकाणी आता पुण्याचे तर सेंटर आपण बंद झालेलं आहे, कारण त्यांच्याकडे
ऑलरेडी भरलेले आहेत सगळ्यांनी फॉर्म आणि त्यांनी पाठवून दिलेले हं. आहेत. पण जर अच्छा. परीक्षेला बसायचं असेल तर आपण विचारू शकतो. समजा परभणी केंद्रामध्ये मनीषा हं. ताई आहेत केंद्र चालवणाऱ्या, त्यांना आपण विचारू शकतो. अच्छा. तर मग त्याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं राहील सुरुवातीचं पहिलं? तुम्हाला 18 अध्यायावर परीक्षा विचारल्या जाणार. महिन्याचा अच्छा. कालावधी असतो तुम्हाला. अच्छा. आणि प्रश्न जे आहेत, प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते 10 मार्क ते 20 मार्काचा प्रश्न विचारला जातो आणि अच्छा. तुम्हाला पुस्तकात बघून ते लिहायचं आहे. अच्छा. अच्छा. हा, बरं बरं. पण चालेल, मग मला त्यांचं सगळं डिटेल्स पुस्तकात जरी बघायचं पाठवाल का? असलं तरी हं. पुस्तकाचा खंड हा खूप मोठा आहे, 700-800 पानांचा असल्यामुळे आपलं तेवढं वाचनच होत नाही. हो, आपलं वाचन म्हणजे अभ्यास व्हायला पाहिजे तसं. अभ्यास हो. हा व्हायला हवा असतो. हा. आणि त्या निमित्ताने वाचन होतं. त्या करायचं निमित्ताने म्हटलं वाचन परीक्षेला होतं. बसून. बरोबर, अगदी बरोबर. तर हा, मग मला ग्रुपवर किंवा मला वैयक्तिक पाठवतात कसं कसं हा, तुम्ही डिटेल मला याचं म्हणजे मेसेज मग करा, मी पाठवून देईल तुम्हाला. ठीक आहे. हो, तुमचे सुचिता मुळे ना? हो हो हो. हो, मी पाठवते तुम्हाला. चालेल हा, चालेल चालेल. चालेल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री जय कृष्ण श्री ताई. कृष्ण. जय श्री. उद्यापासून 17वा अध्याय का ताई? हा, उद्यापासून आपण 17वा घेऊयात मग. अच्छा. हो. हो. आणि वेळ आपली गल्ली आहे ना. कोणती असते ताई पुन्हा मध्ये मध्ये? 3 ते 4च असतं. हा, 3 ते 4 मध्येच वाचन असतं आपलं. अच्छा. हं. रोज 3 ते 4. शनिवार अच्छा. रविवारी सुट्टी असती. फक्त सोमवार ते शुक्रवार 5 दिवस. अच्छा. जय श्री कृष्ण सुचिता ताई. हा, बोला ताई. हा, मी सुचिता कुलकर्णी बोलते. हा हा, बोला ताई. हा, मी तुमच्याशी पण व्यक्तिगत व्हॉट्सअपवर मेसेज मी काल परवा आज जे अटेंड करते ते म्हणजे आता माझ्या समोर साधक संजीवनी आहे, हं. पण जे काही वाचन होतंय त्यासाठी रेफरन्स लागत नाहीये. ते तत्वज्ञ विवेचनीमधून वाचलं ना आता. कसं आहे ताई, आपण परीक्षेसाठी आपल्याला 2 ते 3 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. आणि हा. रोज आरती करावं लागते. 1 मिनिट. आजीचं करावं लागतं. आजीचं काय समजलं? आजी करते. हा, तर 2 ते 3 पुस्तकाचा अभ्यास करून जे काही समग्र हम्म. आपल्या भाषेमध्ये आपल्याला नोट्स काढाव्या लागतात हा. आणि हा. ते परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही ओके. म्हणजे आता आपण ज्ञानेश्वरी पण घेऊ शकतो. त्यानंतर साधक हा. संजीवनी आहे, तत्वविवेचनी आहे. त्यानंतर आपण लोकमान्य टिळकांचं सुद्धा आपण त्याच्यामधून सुद्धा आपण नोट्स काढू शकतो. तुम्हाला जे गीता भावतं, रहस्यातून का? हा, अगदी तुम्हाला जे भावतं त्याच्या हा. तुम्ही नोट्स त्या प्रश्नाच्या जसा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाप्रमाणे हम्म. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मग तुम्ही मला एक सेट पाठवला प्रथमाचा, असे हम्म. अजून आहेत का सेट? आपल्याला फक्त एक सेट जास्तीत जास्त पाठवला जातो, नमुना म्हणून ते. हा. हा ओके ओके, हा. ठीक आहे ठीक आहे. तर आणि त्या त्यातनं काही पद्धतीने असे हे आपल्याला अभ्यास दिलेले आहेत? करायचा असतो. त्या पद्धतीने नाही, आपल्याला त्यात अभ्यास करायचा असतो. हो, त्यात काही असे शब्द दिलेले आहेत की हम्म. त्याचे भावार्थ सांगा म्हणून. तर हम्म. ते काही सापडत नाहीत, हार्डली 2-3च मिळाले मला त्यातले. कसं मग आहे. ते हा, शोधण्यास हा. आपल्याला त्याच्यासाठी वाचन करावं लागणार. आपल्याला त्याच्यासाठी गीता माहीत असणं आवश्यक आहे, की आपल्याला श्लोक पटकन लक्षात आला पाहिजे तो. हा. आणि श्लोक जर लक्षात आला तर तो हा. कुठल्या अध्यायामध्ये आहे त्यानुसार आपल्याला, किंवा परिशिष्ट भाव तुम्ही बघू शकता. साधक संजीवनीमध्ये परिशिष्ट भाव पण आहे. आहे आहे. तर हो हो. त्याच्यामध्ये सुद्धा असे पुष्कळसे शब्द दिलेले आहेत जे की तुम्हाला हम्म. पटकन लक्षात येऊ शकतील. आता हा जो कॉमन ओके. आपण अभ्यास करत आहोत त्याचा उद्देशच तो हा. आहे की पुष्कळ जणांना त्याच्यामध्ये अडचण येते, पण हा. एकमेकांच्या साह्याने ते होऊ शकतं. ओके, ठीक आहे. मी असं आहे आता की प्रयत्न करते कोणीच रोज अटेंड कोणीच करण्याचा. परफेक्ट नसतं. प्रत्येकाला कुठला कोणाची ना कोणाची तरी मदत लागते, की हा शब्द कुठे आहे किंवा हा श्लोक कोणता हा. आहे. एखाद्या वेळेस पूर्ण तोंडामध्ये असतो पण तरी पण तो येत नाही आपल्याला, हो हो हो. सापडत नाही पटकन. मग अशा वेळेस कोणीतरी हवं असतं आणि हे सगळेजण आपण परीक्षा देणारच आहोत. बरं. आणि हा जो काही ग्रुप केलेला आहे, हम्म. म्हणजे यांचा वेगळा ग्रुप केलेला आहे का? का नाही आपला नाही, जो हा कुठलाही गीतावान वेगळा मराठी ग्रुप आहे नाहीये. तोच आहे? सगळी इन्फॉर्मेशन आपल्या मराठी ग्रुपवरच मिळते. ओके ओके, ठीक आहे हा, ठीक आहे मॅडम. फक्त एक झालेलं आहे की इथे जे साधक जॉईन होतात त्यांना हा. एक लिंक लागती. त्याच्यासाठी हो. आपल्याला रेग्युलरिटी ठेवावी लागते, एवढंच आहे फक्त. बरं बरं हं. बरं, ठीक आहे. आणि म्हणजे आम्हालाही काही वाचनाचा हे मिळू शकेल हो, का, की बाबा नक्कीच एखादा नक्कीच मिळू शकेल ना, हा? का नाही मिळणार. हो, आपण हो. दरवेळेस आता हे तर 2 अध्याय सांगितलेले आहेत आपण. समजा 17वा अध्याय आता रजनीताई घेणार आहेत उद्यापासून.
हम्म 18वा अध्याय बहुतेक वैजयंतीताई घेतील. आणि मग तुम्हाला नव्याने पुन्हा सुरू होईल ना? हा परत 18 नव्याने झाले. सुरू होणार. त्याच्यावर हं, मग परीक्षेच्या मला दृष्टीने जे पहिला काही अध्याय प्रश्न मिळू आहेत, शकेल का? हा हं. परत परीक्षेच्या दृष्टीने जे काही प्रश्न असतील ते पण आपण परत हा. घेणार आहोत. बरं बरं हा बरं आणि जे आणि ते प्रथमाचे आहेत, मला ते परभणीचं पाठवू शकता का तुम्ही सर? मला भरायचं असेल तर. हो 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 आणि या ताईंनी जसं म्हटलं ना की त्यांना असं नमुना म्हणून आलं तर तसं मला पाठवतील ना? नाही, ग्रुपवर कॉमन आहे ते. हो अगदी न- प्रत्येकाला पाठवल्या जाईल ताई. ग्रुपवर आपण परत एकदा पाठवूयात सगळ्यांना. हम्म प्रश्नाची हा उत्तरं म्हणजे प्रश्नाची उत्तरं नाही आहेत, फक्त प्रश्नपत्रिका आहेत. हा कशा हा, पद्धतीचं असतं म्हणजे कशा स्वरूप कसं पद्धतीने असेल आहे ते ते. मला फॉर्मॅट. अगदी अगदी. तर मला परभणीच थोडं मार्गदर्शन कराल, मी तुम्हाला मेसेज करते तसं. हरकत हा नाही, हरकत नाही ताई. अगदी अगदी अगदी. ओके चालेल. बाकी नवीन नवीन जॉईन झालेल्यांना परत प्रथमापासून, परत पहिल्या अध्यायापासून आपण घेणार आहोत. आणि जे मध्यमाचे आहेत ते आपल्याला परत मार्गदर्शन करणारच आहेत नक्कीच. प्रथमामध्ये काय काय आपल्याला अडचणी येतात त्यांनी सगळं हो झालेलं आहे. हो. माझी सुद्धा प्रथमाच परीक्षा आहे. आणि किती आहे एकूण अशा परीक्षा आपल्या? 4 समजा. परीक्षा आहेत, 4 परीक्षा आहेत. अच्छा. हम्म. प्रथमा, मध्यमा आणि अं, उत्तमा आणि विशारद. विशाल. अच्छा. म्हणजे मग सायंत्रिक तीन तीन चार म्हणजे किती? प्रत्येक वर्षी 3 पेपर असतात. 100-100 मार्काचे असतात. म्हणजे 300 मार्काचे झाले अच्छा. पूर्ण. हा आणि आणि अध्याय पण वाटून दिलेले असतील ना, मध्यमाला वेगळे असं काही? नाही ताई, कसं असतं नाही का? नाही. हं. ती पूर्ण 18 अध्यायावर परीक्षा असणार आहे ही. अच्छा अच्छा. लकीली तुमचं पण नशीब स्वरूप जर त्याचं चांगलं हा असेल तर, म्हणजे हा हं, हं, हं. गेल्या वर्षीचं नशीब चांगलं होतं म्हणून फक्त 6 ते 7 अध्याय त्यांना मिळाले. पण तसं होत नाही जनरली. 18 अच्छा, अध्यायावर 18ही असतील अध्याय. आणि 18 अध्यायावर हं. आपल्याला अभ्यास करायचा. फक्त परीक्षेची जी लेव्हल असते ही थोडी कमी जास्त असते. हा म्हणजे स्वरूप त्याचं प्रश्नाचं स्वरूप काठिण्य आता पातळी कमी जास्त. प्रथमाचे जर हा. बघितलं असेल तुम्ही पेपर, तर त्याच्यामध्ये हं. शब्दांचे अर्थ सांगितले किंवा एखाद्या श्लोकाचाच अर्थ विचारला या पद्धतीने. हा हा हा. आता मध्यमाचं अच्छा. अजून थोडंसं क्लिष्ट आहे की त्याच्यामध्ये मतितार्थ काय, भावार्थ काय आहे, कशासाठी आहे असं म्हणलं तर ते थोडंसं अजून हं. deep मध्ये जाणार. अच्छा. मला फक्त ते स्वरूप पुन्हा ग्रुपवर पाठवाल गड्या, म्हणजे मग मला हे होईल. आणि मी आपल्याकडे भरते आपण फॉर्म. उत्सुकता खूपच वाटली मला आता. हो ना. ह्याच युट्यूबवर आपण काय केलेलं आहे, काही परीक्षेचं स्वरूप कसं आहे, त्याच्यानंतर हा. परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दल पण युट्यूबच्या पण व्हिडिओज ठेवलेले आहेत खास हो का? साधकांसाठी. चालेल हो, चालेल. हो. ते मी आणि हे तुम्हाला पाठवून देईन. कुठल्याशी जोडलेलं आहे आपलं हे? हा आपला ग्रुप कशाशी जोडलेला आहे? हा उत्तराखंड आहे, गढवाल. गीता पारायण अच्छा म्हणून अच्छा. आहे. अच्छा अच्छा. हा, गीता पारायण एक्झाम म्हणून आहे, गढवालची आहे ही. अच्छा. हा, ठीक आहे. हा म्हणजे तेच कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे आणि मलाही समजलं हो पाहिजे हो कुठे हो, काय करतं. अगदी. अगदी अगदी. सॉरी, हा गीता कारण मी रामायण. गीता रामायण म्हणून परीक्षा आहे ही. गीता पारायण नाही, गीता रामायण परीक्षा आहे ही. हो का? अरे वा. हम्म. हं. हं. खूपच छान. धन्यवाद ताई. जय ओके श्रीकृष्ण. रामायणातलं पण येतं का ताई त्याच्यात प्रश्न? नाही ते गीता रामायण म्हणून हे लिहिलेले आहे. फक्त परीक्षेचं नाव त्यांनी तसं दिलेलं आहे, गीता रामायण अच्छा, म्हणून. चालतंय. मी आहे गढवाल. तयार उद्या वाचण्यासाठी, पण मला सारांश माझा अजून काढून झालेलं नाही आपल्या शब्दात. हरकत नाही ना, तोपर्यंत जयश्रीताई पण रेडी होतात. हा, कारण मग अचानक नको ना, म्हणून झालं नाही मी नाही, प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल, पण शक्यता कमी आहे जरा, ताई, प्रवासाचे वगैरे 18व्या गडबड अध्यायाचा चालू सारांश असल्यामुळे. मी वाचेन पद्मा हो मदनकर. ओके. हरकत नाही, बरं, हरकत नाही. चालेल. चालेल. रामकृष्ण आहे. ओके धन्यवाद. चला, जय श्रीकृष्ण. रामकृष्ण. थांबायचं आपण इथेच. हो हो. होतंय. हो, शेवटची प्रार्थना. घेते मी. हो, घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. थांबूयात आपण इथेच.